आगामी लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती। राष्ट्रवादीसह इतर कोणत्याही पक्षावर अवलंबून राहू नका, प्रदेश काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर निरोप। इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीनं एकच खळबळ। उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का, याबाबत उत्सुकता। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर पुन्हा जावं यासाठी विनंती करणार खासदार संजय राऊतांची माहिती। महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जाणं आवश्यक, राऊतांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशी चर्चा झाली होती। अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांची माहिती। महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं, सयाजी शिंदेंची मागणी। अजितदादांच्या 13व्या नंतर माध्यमांशी बोलणार खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। तर 13वं होत नाही तोपर्यंत प्रसिद्धी माध्यमांशी बोलणार नाही, सुळेंचं स्पष्टीकरण। भाजप सत्तेत म्हणून संघाला चांगले दिवस असं नाही, तर संघामुळे भाजपचे चांगले दिवस सुरू झालेत, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान। एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकतो, मोहन भागवत यांचं विधान। तर फक्त ब्राह्मण किंवा क्षत्रिय सरसंघचालक होईल असं नाही, जो काम करेल तो सरसंघचालक होईल, भागवतांचं वक्तव्य। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला तर भारतरत्न पुरस्काराचा सन्मान होईल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। तर सावरकर कोट्यवधी लोकांचे हृदय सम्राट आहेत, भागवतांचं विधान। – 2047 मध्ये अखंड भारत होणार, भारताचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे होतील, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। मुंबईतील मराठी माणूस हिंदू आहे हे भाजपला कळलं। रितू तावडेंना महापौर पदाची उमेदवारी दिल्यानंतर संजय राऊतांचा टोला। तर ठाकरे बंधूंच्या दबावापोटी भाजपला मराठी महापौर करावा लागला, राऊतांचं वक्तव्य। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।